नमस्कार मंडळीनो, गडा घेतलंय म्हणजेच गडेची गाठी घेतलंय आणि मी चाललंय आता रतांबे म्हणजेच कोकमा काढूक आणि आज बनवायचं असा कोकम सरबत। हे बघा, खै खै मध्ये मध्ये असे रतांबे पिकलेले असत, तर ते मी आता काढतलंय। हे बघा रतांबे, मिरंडा। तर आपण आता ही मिरंडा काढलेली गोळा करूया। रतांबे घातलंय आणि निघाले घराच्या वाटे। या रतांब्यांका पाणी न लायता ही अशी सुक्या कपड्यान स्वच्छ पुसून घेऊया आणि आता मी ते असे मस्तपैकी स्वच्छ अगदी पुसून घेते। रतांबे स्वच्छ पुसून झाल्यानंतर तुमका असं फोडूया आणि आतमधले बिये बाजूक काढूया। आणि ही जी अर्धी अर्धी डालकी आहेत ती अशी टोपात व्यवस्थित लावून घेऊया। आधी मी असे 4-5 डालकी अशी फोडून घेते। या कोकम सरबतात आपणाक अजिबात पाणी घालूचा नाही हा। मग असं सरबत खूप दिवस टिकान राहता। आणि ह्या डालक्यात मी आता साखर भरतलंय। बघा, अशी ही कोकमाची जी अर्धी अर्धी आपण डालकी केली ती आपण साखरेन पूर्णपणे भरून घेऊची आहेत। एक थर असं भरून झाल्यानंतर त्याच्यावरती परत दुसरी कोकमा फोडून त्याचं थर आपणाक लावून घ्यायचा आणि तशीच ते पण सगळी अर्धी अर्धी डालकी ती साखरेन भरून घ्यायची आहेत। व्यवस्थित ही डालकी भरून झाल्यानंतर त्याच्यावर मी आता तिसरं थर लावलंय आणि ती सगळी भरून घेते साखर। आणि अशी व्यवस्थित भरून झाल्यानंतर बघा, अशी व्यवस्थित भरून झाल्यानंतर ती एका स्वच्छ कपड्यान तो टोप झाकून घ्यायचा आणि कापड जरा आरपार म्हणजेच पातळ कापड त्याच्यावर बांधायचा असा। बघा, अशा प्रकारे, जेणेकरून सूर्याची जी किरणं आहेत ती ऊन हेंका व्यवस्थित लागतला आणि साखर व्यवस्थित वितळली जाईल अशा प्रकारे ही झाकून ठेवायची आहे उन्हात।
आणि आता संध्याकाळ झाली आणि ह्या बघा तुम्ही बघू शकता साखर सगळी वितळली आहे बऱ्यापैकी आणि हे तयार असं आपलं कोकम सरबत. पाण्याचं एकही थेंब ह्याच्यात घातलेलो नाही असा प्युअर असं हे सरबत असा आणि ह्याच्यात आपण जेव्हा पिऊचं असत तेव्हा पाणी मिक्स करून आपण तो पिऊ शकतो.